बदनामी केली असेल तर ते चुकीचं आहे, कोणाची वैयक्तिक बदनामी करू नये. पण ज्या पद्धतीने कुणाल कामरावरती हल्ला केला, मग कोरटकर आणि सोलापूर यांनी महाराजांचा जो अपमान केला, त्यांच्या घरावर कोणी हल्ला केला नाही. म्हणजे महाराजांचा अपमान मान्य आहे आणि माझ्या मुख्यमंत्र्यांचा अपमान मान्य नाही, असं तर होणार नाही ना. कुणाल कामराने जर काही चुकीचं केलं असेल तर त्याला कायद्याप्रमाणे शिक्षा व्हायलाच पाहिजे. तसंच कोरटकर आणखी सोलापूरकर यांनी महाराजांचा अपमान केला, त्यांच्या बाबतीत कोण काय बोलत नाही, त्यांच्या घरावर कोण गेलेलं नाहीये. आता ज्या ठिकाणी स्टुडिओ चित्रीकरण झालं त्यावरनं देखील संशय व्यक्त केला जातोय. 3 जानेवारीला चित्रीकरण झालं होतं, मग आताच का ते रिलीज करण्यात आलं? याच्या बाबतीत मला काय माहित नाही. माझं एकच म्हणणं आहे, ज्यांनी हल्ला केला त्याला ताबडतोब अटक झाली पाहिजे आणि महाराजांचा अपमान करणाऱ्यांना देखील तेवढीच कडक शिक्षा झाली पाहिजे. बुलडोझर कारवाईची देखील मागणी आता केली जाते. हे सगळ्याच कारवाया सगळ्यांवरच करा. कोरटकर आणि सोलापूरकरांना मोकळे सोडू नका. जशी कामरावरती कारवाई केली त्याच्यापेक्षा कडक कारवाई त्यांची केली आहे, कारण महाराजांचा अपमान झाला. कोरटकर आणि सोलापूरकर यांना पाठीशी का घातली? संपत्ती जप्त होत नाही. एकीकडे फहीम खान असेल, आमचं तेच म्हणणं आहे की महाराजांचा अपमान तुम्हाला सहन होतो, आपल्या पक्षाचा नेत्याचा अपमान सहन होत नाही. नाहीच झाला पाहिजे. नेत्याबद्दल अभिमान असायलाच पाहिजे, पण महाराजांबद्दल पण अभिमान असायला पाहिजे. का कोरटकरांच्या आणि सोलापूरकरांच्या वरती कारवाई होत नाही? का त्यांना लपवलं जाते? का त्यांना पाठीशी घातलं जाते? का त्यांची संपत्ती जप्त होत नाहीये? का त्यांच्या घरावरती हे शिवसैनिक जात नाहीयेत? नागपूर दंगलीतल्या आरोपींवरती देखील आता घरांवरती बुलडोझर ज्या चालू आहे. पद्धतीने नागपूरच्या दंगलीतल्या लोकांचा काल फडणवीस साहेबांनी सांगितलं की त्यांची नुकसान भरपाई आम्ही देऊ, मग तुम्ही कुणाल कामराच्या स्टुडिओची नुकसान भरपाई देणार आहात का? त्यामुळे सगळ्यांना न्याय सारखा असला पाहिजे आणि सगळ्यांवरती कारवाई झालीच पाहिजे.